राज्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। यामध्ये अवघ्या 28 वर्षांच्या तरुणीचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे तिला झोपेत एक नव्हे दोन नव्हे तर झोपेतच 3 वेळा हार्ट अटॅक आला आणि तिचा झोपेतच मृत्यू झाला। नाशिकमधील लासलगावच्या टाकळी विंचूर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली। कल्याणी मोकाटे वय 28 असे तरुणीचे नाव आहे। कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तिच्या रूममध्ये झोपली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी ती उठली नाही, म्हणून कुटुंबियांनी तिच्या खोलीत जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणालाच प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल केले। या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले। त्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। कल्याणी ही आपल्या पालकांसमवेत टाकळी विंचूर या गावात राहत होती। कल्याणी उच्च शिक्षित अविवाहित होती। जेव्हा तिचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा त्यातून धक्कादायक माहिती समोर आली। कल्याणीच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये तिला झोपेत एकापाठोपाठ एक असे 3 हृदयविकाराचे धक्के आले। हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले। हे समजताच तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।